महाराष्ट्रामधला बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण? कारण पक्षफुटी झाल्यानंतर हीच निवडणूक होती ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राने आपलं जनमत दिलेलं आहे. आत्ताचे आकडे पाहता चित्र असं दिसतंय की महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार मानायला तयार नाहीये. नाही, अजिबात असं नाहीये. बाळासाहेबांचे वारसदार हे शिंदे साहेबच आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला संपूर्णपणे माहिती आहे. आता आता मी तुम्हाला सांगते, आता जे उबाठाला जे काही मतदान झालेलं आहे हे कुणाचं झालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. यांच्यासाठी कुठून फतवे निघाले हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे यांना मतदान जे मिळालेलं आहे हे शिवसैनिकाचं मतदान आहे, हे मराठी माणसाचं मतदान आहे, हे मानायला आम्ही तयार नाही आहोत. कारण यांचं मतदान हे कुणाचं आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय. पण ते तुमचे मतदार नाही आहेत का? ती महाराष्ट्राची जनता नाही? नक्कीच महाराष्ट्राची जनता आहे, परंतु जेव्हा मतदान असतं तेव्हा आपल्याला माहिती असतं की शिवसैनिकांचं मतदान कुठलं आहे, बाकीच्या समाजाचं मतदान कुठे आहे. आणि आम्ही हे 100% सांगू शकतो की जेव्हा फतवे निघाले होते की मतदान हे कुणाला करायचं या संदर्भातून जेव्हा फतवे निघाले तेव्हा यांना मिळालेलं मतदान हे कुणाचं आहे. कारण मला वाटतं बाळासाहेबांनाही दुःख होईल की कुणाचं मतदान आपल्याला मिळालेलं आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगू इच्छिते की मुंबईमध्ये जेव्हा आम्ही सगळीकडे फिरत होतो, अगदी महाराष्ट्रात सुद्धा आम्ही फिरत होतो, तेव्हा शिवसैनिकाने अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही धनुष्यबाण सोडून कोणालाही मतदान करणार नाही. कारण धनुष्यबाण हे बाळासाहेबांचं धनुष्यबाण आहे. त्याच्यामुळे हे आताचे जे आकडे आहेत मला वाटतं हे फायनल आकडे नाही आहेत. आपण थोडासा थांबलं पाहिजे, आपण थोडासा वाट बघितली पाहिजे. हे आकडे नक्की बदलतील. कारण हे आकडे हे फक्त आता अर्धे आकडे आहेत, अजून अर्धी लढाई बाकी आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावरून त्या आकड्यांवरून काही निष्कर्षास पोहोचणं हे मला वाटतं फार घाईचं ठरेल. तर काही तासांचा अवधी आहे, पुढच्या 1-2 तासांमध्ये आपल्याला पुन्हा जर चर्चा